तर कुठल्याही गावाची आणि समाजाची, तिथं नांदणाऱ्या प्रत्येक घटकाची ओळख असते. त्या समाज पटलावरून, त्याच समाजामधून, त्याच समाजासाठी मार्गदर्शक ठरणारी काही तत्व असतात. काळाच्या ओघात शिक्षण प्रणाली खूप विकसित होत गेली आणि शिक्षण प्रणालीमधून समाजही विकसित झाला. माणसं सुशिक्षित झाली आणि मोठी झाली. पण ही मोठी माणसं समाजासाठी काय घेऊन येतात हे खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे. वाठोडा गावाचा आर.जे. देशमुख परिवाराचा जो मोठा पसारा आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे आर.जे.डियन्स म्हणून. आर.जे. देशमुखची जी पाळमुळं आहेत, छोटी मुळं असोत किंवा मोठी मुळं असोत, ही आता एक मोठा वटवृक्ष तयार करीत आहेत. या वटवृक्षाची काही फांदी आहेत, काही पानं आहेत, काही आकर्षक फुलंही आहेत. त्या सगळ्यांसोबतच आपण हितगुज साधणार आहोत. त्यापैकीच वाठोड्याच्या आर.जे. देशमुख बुनियादी बालविद्या मंदिरापासून आपला शैक्षणिक प्रवास सुरू केलेला, वाठोड्याच्याच आर.जे. देशमुख कृषी विद्यालयाचा माजी विद्यार्थी, त्यानंतर आपल्या गुणवत्तेनं, आपल्या विद्वत्तेनं नवोदय विद्यालयामध्ये ज्यानं शिक्षण घेतलं आणि नंतर बी.ई. मेकॅनिकल, एम.ई. मेकॅनिकल म्हणून स्वतःला त्यानं एक शिक्षण क्षेत्रात सिद्धही केलं आणि त्यानंतर व्यवस्थापनाची म्हणजे MBA सारख्या डिग्री कंप्लीट करून परदेशामध्ये मल्टीनॅशनल बँक, मसो मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आज सेवा देणारा प्रवीण नावाचा एक आर.जे. परिवाराचा एक घटक आपल्यामध्ये उपस्थित आहे. किंबहुना तो आपल्याला आज त्याचा परिचय एवढ्या शब्दांमध्ये करून देणार फार अशक्य आहे किंवा ते खूप छोटं होईल प्रवीणच्या मानानं. तरीसुद्धा त्याच्यासोबत आपण हितगुज आज आर.जे.डियनच्या माध्यमातून आपण साधत आहोत. प्रवीण, वाठोडा गावाविषयीचं, इतक्या दूर जाऊनही गावाविषयीचं अट्रॅक्शन तुला खूप आहे, हे कसं काय शक्य होतं? असं म्हणजे स्पेशल काही नाही. जनरली आय थिंक काय होतं की तुम्ही जिथे लहानपणीचे वाढले, छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या म्हणजे डेली आपण काही करतो, प्रत्येक गोष्टी ज्या शिकतो आपण त्या छोट्या छोट्या वर्णांवरच शिकतो. तर आणि जी प्रत्येक मेमरी असते आपली, स्ट्रॉंगेस्ट मेमरी मला अशी वाटते की सगळ्यात जास्त तुम्ही लहानपणी काय करता त्याच्यात असं दुसरं काहीच विश्व नसतं. म्हणजे तुम्ही शिकणार आहे असं काही फोकस नसतो. पण बाय डिफॉल्ट काय होतं की आपण डेली रुटीन्समध्ये म्हणा किंवा गावात काही प्रोग्राम्स आहेत किंवा शाळेत आपण जातो, इतर लोकांना बघतो, त्याच्यापासून आपण नकळत शिकतो. ते नकळत शिकणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि मेन म्हणजे असं आहे की गावातली आपुलकी सगळ्यात जास्त ती तुम्हाला जगभरात कुठे भेटणार नाही. ते मी स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे. आणि म्हणजे असं त्याला शिक्षण म्हणजे असं स्पेसिफिकली आपण काहीच ठरवू शकत नाही, प्रेम करू शकत नाही त्याला. पण ते तुमच्या बिलकुल रक्तातच असतं. म्हणजे तुम्ही ते लहानपणीपासून जे वळण होतं तुम्हाला त्याच्यातच असतं. ती आपुलकी ती कुठेच मिळणार नाही. तरी सुद्धा आपल्या गावामधली सगळ्यात जास्त आवडणारी कोणतं सेलिब्रेशन असेल किंवा कोणती गोष्ट आहे की जी गावातली सगळ्यात जास्त तुला भावते, जी गावाकडे येण्यास प्रवृत्त करते? हां, तर ते जनरली आपल्याला काय व्हायचं की दिवाळी वगैरे जो सण असतो आपला, तो जरी आपण म्हणतो की चला म्हणजे फेस्टिवल ऑफ लाईट्स आहे किंवा जे काही आहे, आणि ते म्हणजे धर्मानुसार असं नाही की बा आपल्याला दिवाळी त्याच्यामुळे आवडते, त्याच्यामुळे नसते. ती दिवाळी याच्यासाठी आवडायची की दरवेळी आपण गावात यायचो बाहेरून. प्रत्येकजण कोणी शिकायला गेलं, कोणी कुठे जॉब करतो, ते सगळे लोक यायचे, त्यांची भेट व्हायची. त्याच्यामुळे दिवाळीला जनरली आणि दसऱ्याला मला जास्तच आवडायचं. तो स्पेसिफिक जो फेज असतो म्हणजे दसरा ते दिवाळी. दसऱ्याला आपल्याकडे काय दुर्गादेवी असायची, मग ते रावण दहन करायचो. पण त्या गोष्टी म्हणजे आपल्याला कसं की कोणी दुर्गादेवीचं मंडळ करायचो लहान असतानाच आपण. तर त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टी होत्या की कलेक्शन करा, मग आम्ही त्याच्यात ते तुम्ही म्हणजे तुम्ही काही फायनान्शियल स्किल्स शिकता, त्यापासनं काही मॅनेजमेंट स्किल्स शिकता, तुम्ही इतर लोकांना बघता ते सगळं. आणि दसऱ्याच्या प्रत्येकाच्या घरी जाणे म्हणजे खूप लोकांची ओळखही नसते. म्हणजे आपण प्रत्येकाच्या घरी नेहमी जात नाही, पण दसऱ्याच्या दिवशी खूप जायचो. मग ते आम्ही खूप मिस करतो. आता शहरात वगैरे असं काही नसतं जनरल. म्हणजे इथून जे आता फॉर्मल आणि इनफॉर्मल दोन्ही गोष्टी आपण वेचक आणि वेधक गोष्टी घेतलेल्या आहेत.
इथं आर.जी. देशमुखमध्ये शिकत असताना वडीलही इथंच नोकरीवर होते. हो. त्यांच्या शिस्तप्रियतेमधून काय मिळवलं? इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. म्हणजे बेसिकली काय असते की एक टीचर, दुसरं टीचर कोणीही असो, त्यांचा रिस्पेक्ट असतोच, पण एक म्हणजे फादर आणि ते सुद्धा टीचर, त्याच्यात वेगळं मिक्स आहे. म्हणजे की बाकीच्या टीचरला तुम्ही रिस्पेक्ट करतात, बट फादरला जनरली यू लव दम मोर. म्हणजे तुमचं लक्ष जे असतं ते म्हणजे प्रेमळ असतं. कारण की फादर म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक डिसिप्लिन, मला असं काही माझ्या वडिलांनी लिटरली असं सांगितलं नाही की हे करा किंवा ते करा, असं नव्हतं. पण माहिती असतं की बाकी लोकंसुद्धा त्यांच्याकडे काय दृष्टीने पाहतात. तर आपल्याला काय असतं की त्यांच्या इमेजनुसार त्यांची जी एक आदर्श इमेज झाली असते ते तुम्हाला मेंटेन करायला लागतं तुमच्या म्हणजे अरे बापरे, म्हणजे बाकीचे 4 पोरं बाबांना घाबरत आहेत, मग आपण त्या डिसिप्लिनने घाबरलो पाहिजे. म्हणजे घाबरायचं असं काम पडलं नाही मला जनरली, कारण की मी लहान होतो जनरली, मला असं वाटते. आणि लहान पोरांना तेवढे मोठ्यांपेक्षा थोडं इझी ऑप्शन असतं. म्हणजे मग डायरेक्ट नवोदयमधून बाहेर गेल्यानंतर इंजिनिअरिंगची डिग्री कंप्लीट झाली, त्यानंतर डायरेक्ट करिअरला सुरुवात झाली. याच्यामधले जे झिगझॅग मोड्स होते किंवा जे खाचखळगे होते, याचे अनुभव कसे होते मग समोर? तर ॲक्च्युली म्हणजे जनरली आपण लहानपणी जे बघत असतो, ॲक्च्युली मला आठवते की तुम्हाला प्रत्येक माणसाला काय असतं, रोल मॉडेल हवं असतं. पण ते नकळत होतं ते. म्हणजे मला आठवत नाही, म्हणजे आता मला वाटते आता न्यू जनरेशननी जनरली काय करायला पाहिजे की दे शुड हॅव मेंटर्स. म्हणजे त्यांना कोणीतरी म्हणजे नेहमी म्हणजे कुठे काही मदत लागली किंवा कोणते प्रॉब्लेम्स आले, तुम्हाला कोणीतरी बोलायला पाहिजे असते. कोणी म्हणजे त्यांना डायरेक्शन करायला पाहिजे. ती खूप इम्पॉर्टंट असते. टॅलेंट असतं लोकांमध्ये, खूप लोकांमध्ये असतं, पण आपण डायरेक्शन सीक करायला पाहिजे की मला हे असं असं करायचं आहे, माझी ही इच्छा आहे, आपण त्या रस्त्याने कुठे पोहोचू शकतो, कसं जाऊ शकतो. जे मोठे लोक होते माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी, तर मला आठवते माझे वडील त्यांचे म्हणजे स्पोर्ट्स टुर्नामेंट्स वगैरे असायच्या, तर ते अचिव्हमेंट असायचे. म्हणजे की हे असं झालं तर मग त्याच्या स्टोरीज, मग अचिव्हमेंट कोणाकोणाचे म्हणजे लिटरली पासपोर्ट साईज फोटोग्राफ यायचे म्हणजे सिनियर स्टुडंट्सचे. तर आम्ही बघायचो की कोण चांगलं खेळते वगैरे वगैरे. तर खेळण्याबद्दल जास्त होतं तेव्हा. पण त्याच्यानंतर मला आठवते की आमच्या शेजारी अनिल देशमुख दादा राहायचे, ते एअरफोर्समध्ये होते. तर जेव्हाही ते यायचे तर त्यांना स्पेसिफिक डिसिप्लिन होतं. म्हणजे मॉर्निंगमध्ये आम्ही उठायचो तर म्हणजे ते गुड मॉर्निंग म्हणायचो आम्ही एकमेकांना, आणि ते इंग्लिशमध्ये बोलायचे माझ्याशी. म्हणजे तर त्याच्यामुळे कसं की, आणि मला आवडायचं ते, म्हणजे की या एअरफोर्स इज गुड असं म्हणजे म्हणतो आपण की म्हणजे एक डिसिप्लिन, आकर्षण असतं. आणि असे नकळत तुमचे रोल मॉडेल बनत जातात. म्हणजे त्या स्पेसिफिक माणसाकडे, प्रत्येक लोकांकडे काही ना काही वेगळं वेगळं असतं. कोणी क्रिकेट चांगलं खेळतं किंवा कोणी बोलण्यात चांगलं असतं, ते आपण पिकअप करायला पाहिजे. मग आता जे करिअर चालू केलं, येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत, येणारे जे आता नवीन इंजिनिअरिंगकडे जाणारे स्टुडंट्स आहेत किंवा मॅनेजमेंटकडे जाणारे स्टुडंट्स आहेत, यांना आता खूप मोठे आव्हानं तयार झालेले आहेत. यांच्या सक्सेस ऑफ पाथमध्ये बेरियर्स खूप आहेत की त्याचं नाव कॉम्पिटिशन आहे. या कॉम्पिटिशन कशा फेस करायचे त्यांनी? ओके. सो पहिली गोष्ट सगळ्यात तेच म्हणतो, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला की तुम्हाला काय बनायचं आहे हे जनरली आपल्याला कळत नाही. म्हणजे आपण काय असतो, एका फेजमध्ये असतात मुलं, आणि आजकाल इंटरनेट वगैरे सगळं आहे. लिटरली तुम्हाला म्हणजे चांगला यूज करायचा असेल इंटरनेटचा, तो यू कॅन गो अँड फाइंड एव्हरीथिंग. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट तिथे मिळू शकते की तुम्हाला मग काय बनायचं आहे आणि हायेस्ट पेड जॉब्स कोणचे आहेत. आणि जनरली काय असतं की त्या एजला आपण वी स्टार्ट्स विथ मनी. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट काय असते की पैसा कुठून कमवू याच्यावर जास्त फोकस असतो. तुमची स्वतःची काय हॉबी आहे किंवा स्वतःला काय आवडतं हे नंतर असतं जनरली, हे एकदम आपल्याला समजत नाही. पण काही काही मुलं एकदम टॅलेंटेड असतात स्पेसिफिक गोष्टीत, ते त्या साईडला जाऊ शकतात. म्हणजे बेसिकली समजा कोणी बोलण्यात चांगला आहे, त्याची जी म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स आहेत त्या ग्रेट आहेत, तर त्याच्यानुसार मग त्यांनी फील्ड चूज करायला पाहिजे. कुणाला म्हणजे स्केचिंगमध्ये इंटरेस्ट आहे, डिझाईनमध्ये त्यांचे स्केचेस खूप चांगले असतात, त्याच्यानुसार प्रोफेशनल कोर्सेस करू शकतो आपण. आणि असं नाही इंजिनिअरिंग वगैरे आहे, इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉयर्स वगैरे आहेच आहे. म्हणजे पण ऑल इन ऑल सिच्युएशन अशी आहे की यू हॅव टू बी बेस्ट. म्हणजे तुम्ही इन व्हॉट एव्हर फील्ड यू गो, म्हणजे ज्या सब्जेक्टमध्ये तुम्ही समोर जाऊ शकता, आणि ते तेव्हाच जाऊ शकता, एक तर हार्डवेअर पाहिजेच तुम्हाला, पण आवडही असली पाहिजे आणि रिसोर्सेस अवेलेबल आहेत.
म्हणजे आपण जे मागच्या जनरेशनमध्ये नव्हते नव्हते. की तुम्ही बुक्स वाचू शकत नव्हते. आता मला म्हणजे मी लिटरली आठवतं, म्हणजे मी एवढे पुस्तकं वाचले नाही लँग्वेजचे, पण आता अवेलेबल आहेत. Available. ज्याला वाचायचे आहेत तो वाचू शकतो. म्हणजे आणि ते म्हणजे लेट से आता अमेझॉन किंडल आहे, त्याच्यावर जाऊन म्हणजे हजारो बुक्स आहेत. तुम्हाला अशी कॅरी करायची गरज नाही. एक छोटा डिव्हाइस कॅरी केला की त्याच्यावर बुक असतात. फोनवर किंडलचं ॲप आहे फॉर Kindleचं एक्झाम्पल, app आहे. त्याच्यातही फ्री बुक्स असतात किंवा जे म्हणजे असे ऑप्शन्स आहेत तर ते यूज करायला पाहिजे. आणि मेन म्हणजे तुम्ही कोणचं एखादा सब्जेक्ट चूज करणे, म्हणजे फॉर एक्झाम्पल फायनान्स आपल्याला थोडं अंडर रेटेड आहे गावांच्या मुलांना. म्हणजे कॉमर्स वगैरे जे म्हणतो आपण ते खूप अंडर रेटेड आहे. जसं आता फायनान्समध्ये तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट बनू शकता, पण ती जिद्द पाहिजे पहिलेपासून आणि फोकस आणि क्लॅरिटी पाहिजे की मला हे कारण चार्टर्ड अकाउंटंट बनायला फॉर एक्झाम्पल यू हॅव टू गो थ्रू सम काही स्पेसिफिक स्टेप्स असतात. त्या जर तुम्हाला माहिती असल्या, क्लॅरिटी असली, आणि ते सगळं तुम्हाला लिटरली यूट्यूबवर वगैरे किंवा ऑनलाईन सगळ्या माहिती मिळते. फक्त काय त्याच्यात थोडं लक्ष द्यावं लागतं, ते आहे. आणि तसं पाहिलं तर हायेस्ट पेड जॉब्स फायनान्स वगैरेमध्ये खूप आहेत. आपण जनरली बघत नाही. म्हणजे जनरली तुम्हाला इकॉनॉमिक्स जो सब्जेक्ट आहे चांगला सब्जेक्ट आहे, पण खूप लोक जात नाही. पण माझं म्हणणं एवढंच आहे की कोणताही सब्जेक्ट असो तो तुम्ही पूर्ण फोकसने असला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही इकॉनॉमिक्स करत आहे तर मग तुम्हाला सोबत त्याच्या आजूबाजूची सगळी माहिती घेतली पाहिजे. म्हणजे कंपनीज कशा वर्क होतात, लेट्स से प्रॉफिट लॉस हे तर असतं, पण वर्ल्ड कुठे चाललं, डायरेक्शन काय आहे, ट्रॅव्हल डायरेक्शन म्हणजे जिकडे कुठे जातात, जसं टेक्नॉलॉजीकडे जास्त जात आहे तर त्याच्यानुसार ते बघणे. आणि तशा टाईपचे न्यूजपेपर्स वाचणे, म्हणजे इकॉनॉमिक टाइम्स वाचा. आणि सगळे ऑनलाईन आहे ऑलमोस्ट. कारण की जर आपण फिजिकल मीडियासाठी म्हणजे माहिती काढायला गेलो तर वेळ लागतो. आणि म्हणून प्रत्येक स्टुडंटला एक मोबाईल फोन जो आहे त्याचा खूप चांगला वापर करू शकतात असं मला वाटतं. म्हणजे आता इंटरनेटच्या युगात वावरत असताना त्याचे लिमिट ऑफ युटिलायझेशन आहे आणि वे टू युटिलायझेशन या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि वाचन संस्कृतीचा म्हणजे जवळपास आता हे झालेला ऱ्हास होतो आहे. म्हणजे मुलांनी वाचायला पाहिजे असं सगळंच म्हणतात. हो लिटरली. आय मीन माझं म्हणणं असं आहे की ते पण लहानपणापासूनच पॅरेंट्सचं असं आहे, म्हणजे जे विद्यार्थी असतात, टीचर्स आहेत आणि पॅरेंट्स, या तिघांचे कॉम्बिनेशन आहे ते की डेली तुम्ही झोपायच्या आधी पुस्तक वाचायला पाहिजे. आणि असं काही नाही, माझं आता काय होतं की आपण जनरली कोणचे पुस्तकं वाचतो तर इन्स्पिरेशनल बुक्स वाचायला पाहिजे. आणि असे बोरिंग नसतात ते इन्स्पिरेशनल बुक्स ॲक्च्युली. जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा ती स्टोरी जी असते ना, स्टोरी लाईन, ती खूप ठिकाणी तुम्हाला अशीच कळेल की जे खूप सक्सेसफुल लोक आहेत ना ते बेसिक मातीतूनच आलेले लोक आहेत. ते काही एकदम असे रँडमली कुठून तयार झाले नाही. इनफॅक्ट म्हणजे ज्यांना जास्त म्हणजे अशी तीव्र इच्छा असते ती असते गावातल्या लोकांना. फक्त त्यांना थोडं डायरेक्शन, मेंटरशिप हे महत्वाचं आहे. आणि त्यांच्या एनर्जी डायव्हर्सिफिकेशन जर त्यांचं योग्य पद्धतीने झालं आतापासून, म्हणजे टीन एज पासून जरी झालं तरी ते कामात पडेल. कुठलं ना कुठलं सक्सेस हे कुठल्या ना कुठल्या मातीमधूनच उगवल्या जाते. आता विद्यार्थ्यांचा किंवा नवीन शिकणाऱ्या मुलांचा ओघ असा आहे की कॉमर्स फील्डकडे जाताना किंवा इतर दुसरे फील्ड चॉईस करत असताना एखादा हा कोर्स खूप कठीण आहे म्हणून त्याला क्रिटिक्स करण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं. याच्यावर काय? तसं पाहिलं तर कोणताच कोर्स म्हणजे कठीण नसतो ॲक्च्युली. म्हणजे मी खूप म्हणजे भारी डिग्री केल्या आहेत. म्हणजे माझ्या हिशोबाने आता मी जेव्हा बघतो इंजिनिअरिंग खूप तसं टफच आहे, पण तुम्ही जर लक्ष घातलं तर इट इज ओके. म्हणजे तुम्ही एवढा हार्ड नाही. पण कॉमर्स वगैरे सब्जेक्ट जे आहेत ना ते चांगले सब्जेक्ट आहेत, खूप चांगले. म्हणजे फायनान्सला खूप डिमांड आहे, खूप जास्ती. कारण की आणि ते काय एव्हरग्रीन फील्ड आहे तसं बघितलं तर. कारण की इकॉनॉमी वर जाओ खाली जाओ कुठेही जाओ तुम्ही फायनान्समध्ये पैसे कमवू शकता. त्याच्यात आजकाल खूप काही आलेलं आहे. म्हणजे तुम्ही ट्रेडिंग करू शकता. पैसे नसतात ट्रेडिंग करायला, पण तुम्ही स्किल डेव्हलप केली ना, कोणची स्किल असो ती वाया जात नाही. तर त्या फील्डमध्ये. आणि मला वाटतं स्पेसिफिकली असं सुद्धा वाटतं की आर्ट्समध्ये जर ज्याला इंटरेस्ट आहे, आणि काय असतं काही मुलं गणितात नाही आहे चांगले पण त्यांच्या दुसऱ्या स्किल्स असतात, त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जायला पाहिजे. जसं IAS IPS. आणि असं घाबरून जाऊन चालणार नाही की मला IAS होऊ शकत नाही. म्हणजे मलाही असं वाटलं होतं की मी IAS वगैरे नाही होऊ शकत, पण मला नंतर कळलं की जीवन फोकस मी इझिली झालो असतो असं मला वाटते. फक्त काय असतं की ते जनरल म्हणजे पहिलेपासनं त्याची तुम्हाला तयारी करावी, नीव ठेवावं लागते. कारण की फोबिया सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जायचं तर सगळी भीती पूर्ण गायब झाली पाहिजे, सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि तुम्ही जर
आणि ते पहिलेपासून करायला पाहिजे. म्हणजे प्रायमरी एज्युकेशन ठीक आहे, तेव्हा पोरांना खूप खेळायला पाहिजे, काही इश्यू नाही आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण म्हणजे 5वी 6वी पासून थोडं सुरू होतं, तेव्हापासून डिसिप्लिन हे सगळ्यात इम्पॉर्टंट. रुटीन, डिसिप्लिन, आणि आपण जर जे काही बनायचं आहे ते आजपासूनच त्याची प्रिपरेशन, म्हणजे जनरल नॉलेज वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या अचानक एका दिवसात येत नाही. भाषा, लँग्वेज ते एका दिवसात येत नाही. आणि लँग्वेज इज व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि खेड्यातल्या मुलांनी, आपण जनरली म्हणतो मराठी तर आपल्याला येतेच, त्याचा काही इश्यू नाही आहे, पण इंग्लिश वगैरे काय असतं, 2 वर्ल्ड असतात. एक असतं प्रोफेशनल वर्ल्ड आणि एक असतं तुमचं प्रायव्हेट, जसं म्हणजे जास्त सोशल हे ते. त्याच्यात मराठी वगैरे तर आपल्याला इश्यू नाहीच आहे जनरली, पण इंग्लिश तुम्हाला बोलता आली पाहिजे, कारण की इट्स अ बिझनेस लँग्वेज आणि आपण ती लहानपणीपासूनच ग्रॅस्प करायला पाहिजे. त्याच्यात ऑप्शन्स आहेत अजूनही, म्हणजे तुम्ही इंटरनेटवर जा, एवढे ॲप्स असतात. तुमचं ॲक्सेंट, बोलायचे जे शब्द जे असतात ते, वोकॅब्युलरी ते लहानपणीच डेव्हलप होते. म्हणजे तुम्ही जर पुस्तक वाचले मुलांनी लहानपणी, म्हणजे इंग्लिश म्हणा, आणि प्रत्येक मुलगा जवळजवळ मुलगी 4-5 लँग्वेज आरामशीर शिकू शकते. म्हणजे 4 लँग्वेज तरी ते लहानपणी शिकले तर खूप लवकरच शिकतात. तर त्याच्यामुळे लँग्वेजवर वगैरे तेव्हाच फोकस द्यायला पाहिजे. आणि ते लँग्वेजचे जे स्टडी आहे लहानपणी, ते मुलांना स्टडी वाटत नाही. जर ती म्हणजे समजा त्यांनी बुक्स वाचले, त्याच्यातून जे वर्ड्स मिळतात त्यांना, म्हणजे ती लँग्वेज इम्प्रूव्ह होते, दे वोंट, त्यांना असं वाटणार नाही की ते अभ्यास करत आहेत, पण बाय डिफॉल्ट दे आर पुटिंग दॅट इन, म्हणजे त्यांना ते स्किल डेव्हलप होत आहे. तर तर आधी हे लहानपणीपासून लँग्वेज थोडं पाहिजे. म्हणजे त्यांना शिकवायची गरज नाही, फक्त पुस्तक वाच, स्टोरी वाचा, म्हणजे त्यांना एन्जॉयमेंटही होईल, एंटरटेनमेंट आणि एज्युकेशनही होईल आणि कलेक्शनही राहील. एक्झॅक्टली. आणि लॉंग टर्म त्या सगळ्या स्टोरीज, म्हणजे माझा बॉस आहे, तो जेव्हाही एखाद्या कोणत्याही मीटिंगमध्ये जातो, तर मीटिंगमध्ये काय असतं, जनरली एव्हरी मीटिंग इज अ निगोशिएशन जनरली. म्हणजे तुम्ही काय करायचं, प्लॅनिंग असतं, म्हणजे आणि त्याचे खूप सगळे इश्यूज असतात ते सॉर्ट करून. बट त्याला नेहमीच त्याच्याजवळ काही ना काही असं उदाहरण असतं जे म्हणजे मजेशीरही असतं आणि रिलेव्हंट असतं. मग जेव्हा ते सांगतो तर मग समोरच्याला जे आपण समजून सांगायचं असतं आपल्याला, ते छोट्याशा स्टोरीने पटकन समजून जातं. मग सगळेजण, आणि त्याच्यात काय असतं की लँग्वेज म्हणजे प्रत्येक माणसाची अंडरस्टँडिंगची सुद्धा वेगळी हे असते, कॅपॅसिटी. म्हणजे तुम्ही जरी किती हे प्रोफेशनली बोलले तरी समोरचे जे, समजा एखादा कोणी फ्रेशर आहे, त्याला तुमचे बिझनेस लँग्वेज, बिझनेस कम्युनिकेशन समजणार नाही, खूपदा असं होतं. तर त्याच्यात ती छोटी स्टोरी लाईन असते तुमची, ती तुमची कुठचीही असो, ती लवकर समजली पाहिजे. म्हणजे लिटरली मला माझ्या एका प्रेझेंटेशन मी माझ्या गावाचं उदाहरण दिलं होतं, तर ते सगळ्यांना आवडलं. म्हणजे लिटरली ते प्रेझेंटेशन कम्युनिकेशन स्किलवरच होतं पूर्ण ऑफिसमध्ये. तर म्हणजे मी प्रेझेंटेशन वगैरे तयार केलं होतं. त्याच्यात मी मग मॅपमध्ये, म्हणजे बेसिकली आपण काही कम्युनिकेट करतो, तर वर्ड्सनी कम्युनिकेट करणे आणि कोणतीही गोष्ट व्हिज्युअली कम्युनिकेट करणे, याच्यात खूप फरक आहे. आणि ते मी व्हिज्युअली रिप्रेझेंट करतो. जसं आपण गुगल मॅप्स बघतो, तर गुगल मॅप्समध्ये जर तुम्ही डायरेक्शन बघितले तर टेक्स्टमध्ये येतं की इथे एवढ्या मीटरला जाऊन लेफ्टला जा, पण तेच तुम्ही जर व्हिज्युअली दाखवलात रोड, तर समजा पुणे टू वाठोडा असं मी त्याच्यावर दाखवला तर रोड, सगळ्या जणांनी मला विचारलं व्हॉट इज दिस वाठोडा. मग मी त्यांना सांगितलं की हे माझं गाव आहे, आणि मग त्यांना स्टोरी सांगितली की हाऊ डू यू, म्हणजे हे तुम्ही कुठून शिकले असं विचारतात जनरली लोक. आणि दिस इज स्टोरी ऑफ लंडन. म्हणजे असं नाही की लोक तुमच्यात इंटरेस्टेड नसतात, आपण आपल्याला कमी समजून घेतलं तर कोणीच इंटरेस्टेड नसतं. तर गावातल्या गोष्टींना खूप इंटरेस्ट असतो लोकांना, बाकीच्यांना. म्हणजे आपण काय होतं, जनरली मुलं स्वतःला आपण कमी समजून घेतो, म्हणजे गावातले आपल्याला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो, ते सगळं काढल्या जाऊ शकते, ते कठीण नाही आहे. आणि ते लहानपणापासून आणि शाळेत जास्त असतं ते. म्हणजे शाळेत आपण प्रत्येक मुलाला तिकडे जसं UK वगैरेची एज्युकेशन सिस्टम जी आहे, त्याच्यात प्रत्येक मुलाला आपण एनकरेज करतो. तर त्या अशा गोष्टी आहेत काही त्या शिकणे आहे. अजून समजा लँग्वेजमध्ये जसं म्हटलं तर आता इंग्लिशमध्ये आपल्याला ABCD शिकवायचे, आता फोनिक्स शिकवतात. तर लिटरली ते आपण स्कूलमध्ये कॅप्चर करायला पाहिजे, आता चेंज यायला पाहिजे. तर त्याच्यामुळे पोरं शिकतात, मुलं शिकतात, लवकर शिकतात. पुन्हा स्किल्सची आवश्यकता आहे, तर स्किल डेव्हलपमेंटसाठी एक्सपेरिमेंटल किंवा प्रायोगिक तत्वावर आपले विद्यार्थी काय करू शकते? स्किल डेव्हलपमेंट म्हणजे बेसिकली आता 2 वर्ल्ड आहेत, एक आहे बिझनेस वर्ल्ड आणि एक आहे तुम्ही कुठे जाऊन नोकरी करा. ओके,
तर लॉंग टर्म माझ्या एक्सपिरियन्सनुसार एवढंच मला कळलं आहे आजपर्यंत की नोकरीमध्ये तुम्ही एका लिमिटपर्यंत जाऊ शकता. यू कॅन जस्ट म्हणजे तुम्ही नॉर्मल लाईफ थोडे काही पैसे कमवून वगैरे यू गेट युअर फ्लॅट आणि हे ते बेसिक करू शकता. बिझनेसमध्ये तुम्ही कुठेही जाऊ शकता. लिटरली देर इज नो लिमिट. स्काय इज लिमिट. स्काय इज लिमिट. आणि त्याच्या पण ओनली थिंग इज बिझनेसमध्ये काय असतं की आपली जी हिस्ट्री आहे त्याच्यामुळे काय आपले काही नेटवर्क नाही. नेटवर्किंग इज अ बिग स्किल. म्हणजे नेटवर्किंग म्हणजे जसं काही काही ट्रेडिशनली आपण पाहिले असेल ज्या म्हणजे आपल्या इंडियात लोक होते, तर जे लोक बिझनेस करतात त्यांचे पूर्ण नेटवर्क असतो. तर त्याच्यामुळे काय त्यांना सोपं जातं. आता नवीन माणसाला ऑब्व्हियसली ते म्हणजे न्यू एंट्रन्स जे आहेत त्यांना नवीन म्हणजे बॅरियर टू एंट्री म्हणून एक प्रकार असतो की कोणत्याही बिझनेसमध्ये जायचं आहे तर एकदम नवीन माणूस येऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे रूल नंबर 1 एक तर की तुम्ही पहिली गोष्ट आहे की तुम्ही कुठूनही सुरू कराल तर छोट्यापासूनच सुरू होणार आहे. तर ॲक्सेप्ट द फॅक्ट की आपण म्हणजे ॲक्सेप्ट करायला पाहिजे की आपण लहान सुरू होईल. असं तर होणार नाही की अचानक काही होईल. पण ते लहानही म्हणजे कोणतंही रोप जसं तयार होतं ते लहानातूनच तयार होतं. पण यू स्टार्ट स्मॉल आणि हॅव अ ग्रुप ऑफ फ्रेंड्स. म्हणजे 1, 2, 3, 4 जणं. जनरली एकटा काय असतं माणूस जनरली त्याचं पेशन्स लूज होतं कधी हार्ड स्ट्रगलिंग टाईम येतात. त्याच्यामुळे काय असते की नेटवर्क खूप इम्पॉर्टंट आहे. आणि नेटवर्कमध्ये तीच जनरेशन नाही, त्याच्या वरच्या लेअरच्या जनरेशन. जसं आता तुम्ही RGDN म्हणताय ना, ते हेच आहे की बेसिकली काही लोक एस्टॅब्लिश झाले. आता आमच्यासारखे लोक एस्टॅब्लिश्ड आहे. आम्हाला काही असं म्हणजे हातपाय मारायची गरज नाही. आणि त्याच्यात काय आहे की खूपदा काय होतात की जे यंग जनरेशन असते ती हेल्पच मागत नाही. म्हणजे मलाही असं खूपदा वाटतं की मी करू शकतो खूप काही, म्हणजे नाही काहीतरी कमीत कमी गायडन्स तर करूच शकतो, डायरेक्शन तर देऊच शकतो, मेंटरशिप करू शकतो. म्हणजे कुणाला इश्यू आले काही तर त्याला दुसऱ्या पर्स्पेक्टिव्हने बघू शकतो, एक्सपिरियन्स पर्स्पेक्टिव्हने बघू शकतो. तर ते गायडन्स मागायला शरमायला नाही पाहिजे. म्हणजे आपल्याला असं वाटायला नाही पाहिजे की आपण जाऊ की विचारू नये. तुम्हाला खूप लोक रेडी आहे हेल्प करायला, फक्त हेल्प तुम्ही विचारली पाहिजे. आणि जे तुम्ही समजा आता नेटवर्क तयार करत आहे ते त्याला हेल्प करेल. आता या संवादामधून खरा मुद्दा आता बाहेर आलेला आहे की येणाऱ्या नवीन लोकांना, नवीन जे वाटसरू आहेत, आता ज्यांनी आपल्या यशाची वाटचाल चालू केली आहे त्यांना मार्गदर्शनाची गरज निश्चित पडणार आहे. आणि त्याच मार्गदर्शनासाठी या संवादाचं आयोजन आहे. ही केवळ मुलाखत नाही किंवा हे कोणतं औपचारिक संभाषणसुद्धा नाही आहे. हे आपलं एक होम पेज आहे असं आपण पुढं घेऊन जातो आहे. आणि प्रवीणने आत्ता जे सांगितलं की तो मार्गदर्शनासाठी तयार आहे. गरज आहे आपलं एक पाऊल पुढे टाकण्याची. तू निश्चितच आमच्या सगळ्या लोकांना मार्गदर्शन करते. परंतु आता जे RGDNचं जे आता आपण वेबसाईटच्या माध्यमातून पुढे जातं याच्याविषयी काय सांगशील? आता तेच मी म्हणत होतो की जसं म्हणजे एक तर स्कूल तुमची शाळा असते, तो तुमचा पाया असतो. ते तुम्ही खूप बेसिक गोष्टी ज्या असतात, तुमचा ॲटिट्यूड जो आहे तो लहानपणी डेव्हलप होतो जनरली. म्हणजे एकदा तुमचं म्हणजे काही लोक असतात ते आळशी ते बनतात, ते अचानक नाही बनत. म्हणजे ते पहिलेपासून तसे असतात. कारण की डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ते स्कूलमध्ये डेव्हलप होऊ शकतं. म्हणजे तुम्ही जर 9 वाजताची शाळा आहे समजा मॉर्निंगला किंवा 7 o'clock, डॉट 7 o'clock सगळे मुलं आले पाहिजे. व्हॅल्यू ऑफ टाईम हे तुम्हाला लहानपणी शिकवल्या जाऊ शकते. म्हणजे आता मी या गोष्टी मी एक्सपिरियन्सने शिकलो. जसं ब्रिटिश लोक आहेत, टाईम म्हणजे डॉट. समजा तुम्ही कोणाला 9 वाजता अपॉइंटमेंट दिली तर ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्या प्लेसवर तुम्ही 9 वाजता हजर असले पाहिजे. तुम्ही कोणचीच एक्सक्यूज देऊ शकत नाही. आणि तुमचा जेवढा टाईम इम्पॉर्टंट आहे तेवढा समोरच्या माणसाचा इम्पॉर्टंट आहे. आणि विदाऊट एनी रिगार्ड की तुम्ही म्हणजे या पोझिशनला टॉपच्या की तुम्ही बॉटमला आहे, टाईम प्रत्येकाला सारखा आहे. आणि त्याच्यामुळे ते लहानपणी ती स्किल डेव्हलप करणे, टाईम मॅनेजमेंट. म्हणजे पहिली गोष्ट तर टाईम तुम्हाला व्यवस्थित 9 म्हणजे 9 डॉटची सवय लागली ना, ती पूर्ण लाईफभर राहील. तर त्या म्हणजे आपण खूपदा असं म्हणतो की शाळेत आपण लोकांना म्हणजे पोरांना हुशार असले पाहिजे, म्हणजे मॅथ्समध्ये हुशार, एवढे पर्सेंटेज मिळाले पाहिजे. पण बाकीच्या ज्या स्किल्स आहेत या टाईमवर असणे, म्हणजे पंक्च्युअल असणे, एक्झॅक्टली. तर अशा टाईपच्या जे सगळ्या स्किल्स झाल्या, मग त्यात कम्युनिकेशन स्किल म्हणा, म्हणजे थोडं डेअरिंग. आणि काय असतं की रिअल लाईफमध्ये या स्किल जास्त इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे मला आठवते 10th मध्ये मला काही एवढे जास्त पर्सेंटेज नव्हते. इट वॉज लाईक 75-ish. 12th मध्ये सुद्धा 82 समथिंग. बट ज्या बाकीच्या स्किल्स आहेत की तुम्ही
म्हणजे हे आधी मला भीती वाटायची की 10 लोकांसमोर आपण बोलू शकू का. ती याच्यामुळे वाटते की तुमची प्रिपरेशन कमी असते. मला म्हणजे ते हळूहळू कळलं की जेव्हा तुमचा नॉलेज किंवा तुमची स्पेसिफिक सब्जेक्टवर ग्रीप चांगली असली तेव्हा तुम्हाला काहीच विचार येत नाही, कारण की यू कॅन इझिली हँडल एव्हरीथिंग दॅट इज देअर. पण तुमचा अभ्यास नसला त्याच्यामुळे तुम्हाला भीती वाटू शकते. त्याच्यामुळे नेहमी अभ्यास करणे तुमचा, की म्हणजे अभ्यास म्हणजे काही तुमची प्रिपरेशन आहे ती क्लिअर असायला पाहिजे. त्या स्किल्स आधीपासून डेव्हलप केल्या जाऊ शकतात पोरांमध्ये. आता RGDN विषयी काय वाटतं? मला वाटतं चांगला उपक्रम आहे म्हणजे बेसिकली. आणि इनफॅक्ट म्हणजे मला असं वाटायचं खूपदा की आपण काय करू शकतो. म्हणजे एक मॅटर असतं की तुम्ही हेल्प करू शकता फायनान्शियली वगैरे वगैरे, ते एक वेगळा विषय. पण मार्गदर्शन करायला एक फोरम लागतो. म्हणजे एका ठिकाणी सगळेजण असले की इट इज नॉट 1 to 1 डायरेक्टली. म्हणजे तुम्ही ग्रुपमध्ये विचारा किंवा एक पोस्ट टाका किंवा जे काही आहे तिथे, मग ज्याला वाटलं. आणि काय असतं, प्रत्येक वेळी प्रत्येक माणूस अवेलेबल नसतो. पण म्हणजे जसं की समजा आपले 100 लोक आहेत प्रोफेशनल, पण तुम्ही एखादा काही इश्यू असला तुम्हाला, तर एखादा माणूस त्यावेळी भेटणे तुम्हाला पॉसिबल नाही आहे, कारण की ही माईट बी बिझी विथ हिज ओन प्रॉब्लेम्स किंवा जॉब्सचा आहे काही आहे. पण 100 पैकी एक जण नक्कीच राहील. तर तो ग्रुप असणे, तो फोरम असणे, ही आणि हे आत्ता सुरू करतोय आपण, पण ही रियालिटीज आहे आधीपासून. की मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट बघा तुम्ही, IITs बघा, यांचे ॲल्युमिनीज असतात. हां, तर ते काय असतं की त्यांच्या तिथे समजा कोणाला काही इनोव्हेटिव्ह आयडिया आली, म्हणजे काय असतं, इनोव्हेशन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काहीतरी नवीन, आणि ते लहानपणापासून नवीन करण्याची ती कॉम्पिटिशन असणे. कॉम्पिटिशन म्हणू नाही त्याला आपण, लिटरली देर इज नो कॉम्पिटिशन, बट काहीतरी करावं आपण स्वतःलाच एक नेक्स्ट लेवल. किंवा काही काही मुलांना आयडिया असतात छोट्या छोट्या, त्याला स्पॉन्सर करणे की चला हा करून बघू आपण सोबत. आणि ती काय की थोडीशी जरी, म्हणजे एखाद्या छोट्या मुलांनी काहीतरी छोटासा प्रोजेक्ट जरी केलं आणि त्याच्यातून त्याला जे अचिव्हमेंटची फिलिंग असते की आय कॅन डू इट, म्हणजे आणि ती पूर्ण लाईफभर त्याची राहते की यार आपण हे असं केलं होतं, हा इश्यू असा सॉर्ट केला. त्यातूनच एक संशोधक सुद्धा तयार होतो. हो, करेक्ट. तर ह्याच संशोधन वृत्तीनं पुढे गेलेल्या आणखी काही व्यक्तींसोबतही आपण बोलणार आहोत. प्रवीणनं खूप साध्या सरळ शब्दात आणि स्वतःचं विश्व विसरून गावातल्या विश्वाशी नातं जोडून त्यांना आपल्याशी संवाद साधलेला आहे. त्यासाठी आपण त्याचे आभार मानणार नाही, कारण प्रवीण आपल्या RGDN परिवाराचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि तो नेहमीच त्याच्या मार्गदर्शनातून येणाऱ्या सगळ्या नवीन लोकांसाठी आपल्यासोबत आहे. तुर्तास आजच्या या क्षणी आपण हा मुहूर्त करत असताना, हा एकोप्याचा मुहूर्त करत असताना खऱ्या मार्गदर्शनाला आता सुरुवात होती आहे, इतकं मात्र